आंबे खाणार, तिथं खूप मज्जा करणार. तू कुठे जाणार आहेस? मी पण जाणार नाही मामाकडे. पेपर संपले. कशाचं चित्र काढलं? आंब्याचं. वा, चला आता हात पाय धुवून घे. मी आले. मम्मी मामाकडे कधी जायचं? ए मम्मी सांग ना ग, जाते गावाला कधी जायचं? जाऊ रे, तू आधी कपडे बदल जा. ए मम्मी हे बघ ना. काय सॉंग आहे? आज नाही जायचं कुठे? जा कपडे बदल जा. काय तोंड पाडलंय. पप्पा आले की बघू. मम्मी मामाकडे लय आंबे असतील ना ग? पिकले असतील ना? नाही अजून, आताशी तो मोर आला असेल. मम्मी मोर म्हणजे काय ग? आंब्याच्या झाडाची फुलं. आणि आंबा? त्या फुलांचा आंबा होता ना. अजून काय काय मिळवायचं गावाला? भरपूर काय काय. उन्हाळ्यात आंबेच असतात. थारी गाय तो चरते चरते वापस आ जाओगी, पर मारो आम को सीजन एक बार गयो. मम्मी पप्पा कधी येणार आहेत ग? दादा रे, पप्पा न्यायला उशीर होईल. तू ये आत, बरं चल जेवून घे. अरे त्यांना खूप उशीर होणार आहे. तू ये ना आत. मग मी बोलते पप्पांशी. हा, जाऊ आपण. बघा मम्मी. झोपलाय काय ग? तुमची वाट बघत. जेवलाय का? हो. तुम्ही हात पाय धुवून घ्या, जेवायला वाटतं. पेपर संपले का? चालेल. सुट्ट्या लागल्यात आजपासून. ते तो म्हणत होता की म्हणजे तो म्हणत होता की मामाकडे जायचंय, जाते गावाला. पागल झाली काय तू? मागचं विसरली काय सगळं? आणि तो तुझ्या भावाचा व्यवहार नागडा. तू दिलेले पैसे दिलेत का परत त्याने तुला? अंगठी दिली होती ना त्याला, काय झालं त्याचं? हा, तर त्याच्यावर वेळच तशी आली होती ना तेव्हा. बरं ठीक आहे, वेळ आली होती. त्या दिवशी रात्री पिऊन धिंगाणा केला, त्याचं काय झालं? आणि चार चौघात तुझ्या नवऱ्याचा अपमान केला, ते विसरली सगळी? तू विसरली असतील, मी नाही विसरू शकत. विसरावं लागतं. वाद धरून नाही चालत असा. तुमच्या वादात माझा जीव टांगता झालाय. बरं माझं सोडा. त्याला अंग जीवाला का खेचताय तुमच्या वादात? त्याच्या बरोबरची सगळी कुठं कुठं चालली सुट्टी. हा तर पहिल्यांदा म्हणलाय मामाकडे जायचं म्हणून. हा, अशाने नाती तुटतात. तसं पण भाऊशिवाय कोण राहिले आता गावाकडे माझं? वेड्या बहिणीची वेडी माया.
तुम्हाला नाहीच कळायचं. त्यासाठी बहीण असावी लागते. अंजली जा तुम्ही उद्या जाते गावाला. निरंजन, निरंजन उठ, उशीर होते. चल चल रे. मम्मा 5 मिनिटं. चल ना, उठ बाबा, उशीर होते. चल उठ 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 चल. 5 मिनिटं थांब ना. बरं ठीक आहे, मग मी एकटीच जाते हा मामाकडे. ए मम्मी चल ना ग, किती उशीर. केव्हाचे गेले ते तिलाच आता. तिच्या आईला लय दिवसांनी आठवलं मामाजी. अरे निरंजन कवा झालं बरंच आहे. लय उशीर. हा ते आमच्या गाडीला दुसऱ्या गाडीने ठोकर दिली होती ना, त्यातच बरा चढ गेला. बरं उशीर तर झाले. पाय गेली तशी तू आज आहे. मामा आंब्याची झाड कुठे आहे तो. हाय की इथंच. जाऊ दे मामा बरोबर पाड खायला. अरे पिकायला आलेले कैरी असतात ना, त्याला पाड म्हणतात. उद्या जाऊ पाड खायला, पण आता स्वयंपाक झालाय, जेवण करून घ्या. अय निरंजन चल. मामी हे कोणतं झाड आहे. आंब्याचं झाड. आपल्या आंब्याचं झाड अजून किती लांब आहे. काय आलं इथं. हे बघा आपलं आंब्याचं झाड. पप्या जरा त्यांना पाड खाऊ घाल. तिकडं पडला असेल पाड. इजळकी ती. इजळकी म्हणजे अरे सडलेली ती टाकून दे.
निरंजनराव खाल्ले का नाही पान? निरंजनराव खाल्ले का नाही पान? खाल्ले. रस कस काय बा? अजून तर पाड नाही राहिला. अहो तयार आहेत म्हणून गोदाकाने आंबे दिले त्याचा रस केलाय. वा वा वा. करा सुरू.